नमस्कार मंडळी. सकाळ सकाळचे उठले की बघा हे कामं चालू झाले. उठलं की पहिल्यांदा शेगडी पुसा, किचन पुसा, किचन कट्टा पुसून घ्या. कारण रात्री पुसून घेतलेलं असते पण सकाळी काय तर त्याच्यावर फिरलेलं असते, त्यामुळे चकवाने पुसून घ्यायचा. आणि नंतर मग पुसून झालं गॅसवर आंघोळीला पाणी ठेवायचं. आता सगळं गॅसवर पाणी, किचन कट्टा पुसा, फरशा पुसा. पहिलं कसं होतं, चुलीवर पाणी ठेवलं की चुली पुढं बसायचं, बसण्यासाठी भांडणं. मी बसणार इथं शेकायला, थंडीच्या दिवसात तरी शेकण्यासाठी बसण्यात भांडणं. आणि चूल पेटवली घरात की घर सगळं उबदार असायचं. आता कसं फरशीनं सगळं गार बर्फागत सारखं दिवसातून 2 वेळा पुसायच्या फरशा, किचन पुसायचं. चूल एकदा आठवड्यातनं एकदा दोनदा सारवले की चूल एकदम भारी दिसायची. चुलीवरचं जेवण पण लय भारी. आणि भुई सारवले की भुईवर पाणी सांडू दे, काय पण सांडू दे, पुसायचं टेन्शन नसायचं. आता पाणी सांडले की लगेच पुसा, पुसून पुसून काढा, ती स्वच्छ पुसा, पाय घसरल त्याचं भ्या. सगळं त्या फरशीचं सगळं नाजूक आणि गारीच थंडीनं असं थंडीचं तर नको वाटतंय फरशी उभाराय. पण काय, भुई ती भुई आहे, चुलती चूल आणि गॅस ती गॅसच असतो. गॅसला ती दिवसातून 4 वेळा पुसलं तरी कुठं तर त्याचा डाग राहतोच त्याला. चूल आठवड्यातनं एकदा सारवली, दोनदा सारवली की एकदम चकवाने दिसायची. तर हा माझा किचन वाटा कसा दिसतोय बघा, एकदम स्वच्छ. आता स्वच्छ केला आहे, रात्रीच केला होता पण आता थोडा पुसून घेतला आहे. आंघोळीला पाणी तापत ठेवलं आहे. हे झाडाला मला 4 फुलं घावली, ते तेवढीच फुलं आणली ती बघा. जरा वेळ झाला की फुलं घावतच नाही. ती कसं रस्त्याकडलं असल्यामुळं माणसं फिरायला येणारी झाडाची फुलं नेते ते, त्यामुळं. आणि आपल्याला पण वेळ झाला की ते नेतेच ती फुलं. त्या आता बघा खिडक्याही पुसून घ्यायचं. रस्त्याच्या कडेला घर असल्यामुळं धुळा एवढा उडतोय घरात. आणि वायच एखादी गाडी बिडी गेली तर ते लगेच धुळ्याने हाय तसं होते. आणि पुसून घेतलं फ्रीज, टी व्ही, खिडक्या पुसून घेतलं म्हणजे कसं घर एकदम हात लावला तरी आपल्याला बरं वाटतं. मी 1-2 दिवसाआड करून पुसूनच घेते. हे बघा रस्त्याकडेलाच आमचं घर आहे, त्यामुळे लय धुळा उडतो. एखादी गाडी गेली तर मागं लुटून आलं तरी ती लगेच पाय उठते ते. महाराज आमचं आत्ता उठले ते बघा, बाळ पिल्लू उठलं आहे आता आमचं. त्यांचं उठून झालं की त्यांचं चालूच होतं. पहिल्यांदा मला आंघोळ, तुझ्या आधी मी आंघोळ करणार. हे त्याचा उठला की पहिल्यांदा असतेच. हे बघा ते आंघोळीसाठीच तयार झाले ते. आता मला आंघोळ घालावं का, आंघोळीला नेलं तरी कसं रडते बघा. आता आंघोळ करून झाल्या त्याची, त्याला आता आवरायला त्याची आत्तू आल्या. आत्तू मेकअप करायला लागल्या त्याची. आणि एकदा मेकअप केला त्याला, आता आवरून मेकअप केला, नाश्ता केला. नाश्त्याला काहीतरी उपीट नाही तर पोहे करायचं. रोजचं वेगवेगळं काहीतरी बाळासाठी मी नाश्ता करते. कधी तर अंडं शिजवते. मग ते खाल्लं की मग त्याचं काय नसतं, 1-2 तास निवांत असतो. आता माझ्या आंघोळ झाल्या, आता मस्तपैकी चहा ठेवला आहे बघा. आल्याचा चहा प्याला म्हणजे एकदम कामाला एकदम एनर्जी येते आणि काम करू वाटतं. पण सकाळी उठल्या उठल्या पहिल्या आंघोळ झाल्या की पहिल्यांदा चहा पाहिजे. चहा प्यायलं म्हणजे जरा बरं वाटतं, मस्त वाटतं. एनर्जी येते चहानं, कामाला म्हणा, काम करायला. अजून मला बाळाचा नाश्ता करायचा आहे आणि नाश्ता करून तिथून पुढं घरातली बाकीची कामं, कपडे लावायचे मशनीला, भांडी, आता भांडी वगैरे सगळे झाले. ते स्वयंपाक थोडा करायचा, देवपूजा करायची. देवपूजा करायला गेली म्हणजे मला एक अर्धा-पाऊण तास लागतो, कारण देवपूजा करून माळा जपायची असते. तर माझा हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा.